गुड मॉर्निंग बाळांनो, गुड मॉर्निंग. मोठ्यानं म्हणा गुड मॉर्निंग. व्हेरी गुड. बाळांनो, आज 1 जुलै. काय आहे आज? 1 जुलै म्हणजे जागतिक डॉक्टर डे. जागतिक काय आहे? आणि दुसरी आज एक घटना घडलेली नाही बाळांनो. आज एक दिवस आहे दुसरा आणखी. तो कोणता दिवस आहे? कृषी दिन. थांबा, एक पहिला कुठला? जागतिक डॉक्टर डे आणि दुसरा कोणता? कृषी दिन. पहिला कोणता? डॉक्टर डे आणि दुसरा कुठला? फार्मिंग डे. कृषी दिन, महाराष्ट्र कृषी दिन. तर सगळ्यांना बाळांनो, आपल्या ममा प्री स्कूलच्या सर्व विद्यार्थ्यांना आणि YouTube, इंस्टा, फेसबुक या वेगवेगळ्या चॅनलवरती असंख्य आपले प्रेक्षक आहेत, ते बघतायत. त्यांना डॉक्टर दिनाच्या आणि महाराष्ट्र कृषी दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. बाळांनो, आज डॉक्टर डे. डॉक्टर डे म्हणजे काय बाळांनो माहितीये का? डॉक्टर डे म्हणजे डॉक्टरांचा दिवस. आज काय आहे? आज डॉक्टरांचा दिवस. मग आज ह्या डॉक्टर दिनानिमित्त आपण काय काय शिकणार आहोत? तर प्राथमिक ज्या 5-4 गोष्टी आहेत त्या गोष्टी शिकायच्या आहेत. आपण काय करायचे? 4-5 गोष्टी शिकायच्या. त्यातली पहिली कोणती गोष्ट आहे माहितीये का बाळांनो? पहिल्यांदा तुम्ही रोज जेवता की नाही? सगळे जेवताना सगळे. कोण असं आहे इथे की कोण जेवत नाही? असं आहे का इथे कोण? जेवता. जेवल्यानंतर जेवायला बसायच्या अगोदर आपल्याला हात सॅनिटायझर करायचे असतात. काय करायचे असतात? सॅनिटायझर. म्हणजे काय असतं माहितीये का? हात स्वच्छ साबणानं धुवायचे असतात. काय करायचे असतात? आपले हात स्वच्छ साबणानं धुवायचे असतात. कोण कोण मला सांगा, हात धुतो साबणानं जेवायच्या अगोदर? अरे वा, व्हेरी गुड. ममा प्री स्कूलची सगळी मुलं खूप छान आहेत. जेवायच्या अगोदर ते साबणानं हात धुतात. ओके, व्हेरी गुड. आता बोलायचं नाही कुणी. घरी मम्मी पप्पांना पण सांगायचं की डेटॉलनं हात धुवा म्हणून, सकाळी जेवायच्या अगोदर, संध्याकाळी जेवायच्या अगोदर. ओके. त्यानंतर दुसरा गोष्ट किंवा दुसरी टास्क आपला काय आहे माहितीये का? तुम्ही आजारी पडता. मग आजारी पडल्यानंतर कधी कधी तुम्हाला खोकला येतो. काय येतं? खोकला येतो. शिंक येते कधी कधी पावसात तुम्ही भिजल्यानंतर. होय की नाही? होय की नाही? तर ज्या वेळेला खोकला येतो, शिंक येते, त्यावेळेला आपण आपल्या चेहऱ्यावरती काय करायचं? आपल्या तोंडावरती हात घालायचा. म्हणजे कसं? कसं करायचं? हात धरून करायचं. शिंकताना कसं करायचं? अच्छी. व्हेरी गुड. तोंडावरती हात धरण्याने काय होतं बाळांनो? आता काय आहे माहितीये का? आपल्या तोंडातून वेगवेगळे जंतू जात असतात बाहेर. ते दुसऱ्यांना डॅमेज करतात, दुसऱ्यांना काय करतात? इंज्युअर करतात. त्या गोष्टी थांबण्यासाठी आपण चेहऱ्यावरती काय करायचा? हात धरायचा. आलं लक्षात? सगळ्यांना समजलं? आता तिसरी गोष्ट कोणती आहे? तर तुम्ही स्वच्छ, तुम्ही सगळे शाळेचे विद्यार्थी आहात की नाही? ममा प्री स्कूलचे विद्यार्थी आहात की नाही? उठल्यानंतर रोज नियमित सर्वांनी आंघोळ करायची. स्वच्छ सुकलेल्या टॉवेलनं अंग पुसायचं. स्वच्छ कपडे परिधान करायचे. स्वच्छ कपडे घालायचे. हो, व्हेरी गुड. स्वच्छ, बास बोल नका. स्वच्छ तेल वगैरे लावायचं, इन्शर्ट करायचं, स्वच्छ नीट नेटकं राहायचं. आलं लक्षात? चौथी कोणती गोष्ट आहे बाळांनो? प्रत्येकाने असा आपापला काय करायचा? हँकरचिप, नॅपकिन जवळ बाळगायचा. खोकला येईल तेव्हा धरायचा. घाम येईल त्यावेळेला असा घाम पुसायचा. ज्या वेळेला तुम्हाला पावसात भिजचिला त्यावेळेला लगेच डोकं पुसायचं. त्या अशा गोष्टी काय करायच्या? प्रत्येकाने कॅरी करायच्या. नॅपकिन जवळ प्रत्येकाने काय करायचा? कॅरी करायचा. आणि 5वी गोष्ट काय आहे तर महत्वाची, म्हणजे हॉटेलवरचा कोणताही पदार्थ, वडापाव असेल, भजी असतील, कुठलाही पदार्थ बाहेरचा खायचा नाही. आणि आपल्या शाळेनं, ममा प्री स्कूलनं जो डाएट चार्ट तुम्हाला दिलेला आहे, त्या डाएट चार्ट पद्धतीनं जर तुम्ही रोज जेवलात तर तुम्ही कधीही आजारी पडणार नाही. आलं लक्षात? ओके. आता मला सांगा, एवढं चांगलं डॉक्टर डे ची तुम्हाला माहिती दिली. आता कुणाकुणाला डॉक्टर व्हायचंय सांगा मला? व्हेरी गुड. ओके. सगळ्यांना ऐका, छान पैकी डॉक्टर व्हायचंय. तर मला आता दुसरं उत्तर द्यायचं. डॉक्टर झाल्यानंतर तुम्ही काय करणार? थांबा, व्यवस्थित उत्तर द्या. काय करणार? डॉक्टर झाल्यानंतर तुम्ही काय करणार? पैसे नाहीत बाळांनो. काय करणार सांगा पटकन? बरोबर आहे.
बरोबर आहे. उठ बस 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 खाली. तो काय म्हटला, पेशंटना चेक करणार. आलं लक्षात? रुग्णांची सेवा करायची बाळांनो. आलं लक्षात? थांबा थांबा थांबा. आदिरा उठ बेटा, बोल नका. हा बस. काय काय होल्ड युअर हँड. काय करणार तू? हा आणखी काय सांगणार? ओके व्हेरी गुड. बस खाली. क्लॅप करा यासाठी एकदा. आदिरा मोरे या विद्यार्थीने आपल्या ममा प्रिस्कूलच्या विद्यार्थीनं खूप छान माहिती दिली. तर मोठं झाल्यानंतर तुम्ही सगळे डॉक्टर व्हा. तुम्हाला डॉक्टर होण्यासाठी खूप खूप शुभेच्छा. आणि इथल्या सर्व आपल्या भारत देशातील, महाराष्ट्रातील, संपूर्ण जगातील डॉक्टरांना आपल्या ममा प्रिस्कूल कडून डॉक्टर दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. धन्यवाद.